मम्मीने इकडे आता रस बनवतीये. आमचा सगळं स्वयंपाक झालाय आता. आज लय लवकर मम्मी उठली होती. दादूला जायचं होतं सेंटरला, त्याच्यामुळं मस्त काळी सोयाबीनची भाजी, भात, पोळ्या, भाकरी, परत आंबा रस. आज लय मेहनत झाली मम्मी. मी सकाळी बसले आरी वर्क करायला घेऊन ब्लाऊज, कारण आज लवकर काम आवरलं त्याच्यामुळं. मग बसले. परत दुपारून कचरे ताई तीन ब्लाऊज कटिंग आणि ते आम्हाला अस्तर आणावं लागेल, तर थोडीशी डिझाईन राहिली तेवढी करून घेते मी आता. तोपर्यंत मम्मी रस बनवल, मग आम्ही जेवण करू. इकडे ना मम्मीचे आता चालू होते कस्टमर, तर मम्मीने कस्टमर केले, तर सकाळपासूनच कस्टमर चालू झाले होते. आता हेअर कट चालू आहे आणि पार्लरचे पण कस्टमर चालू राहते, शिवणचं पण चालू राहतं, म्हणजे दोन्ही पण चालू राहतं. कस्टमर आले परत पार्लरमध्ये यायचं, कस्टमर झालो म्हणजे वेळ भेटेन तसं ब्लाऊज पण शिवायचं. आणि जास्त गर्दी झाल्यावरती ना तर काही ब्लाऊज शिवायला पण वेळ नाही भेटत. पण आता एवढा जास्त सीझन नाही त्याच्यामुळे ब्लाऊज पण चालूच आहे. मी आणि कचरे ताई ना आता जाणार आहे अस्तर. दोनच न्यावं लागेल. इथं फुल भरली एक. सगळ्यांना फॉल आहे का त्यांच्या? सांगितलंय ना पण. आणि हे अस्तर डबल आणायचे का? का ग? हे अस्तर दोन आहे का? त्यांचे लय ब्लाऊज आहे ना. आणि त्या साड्यांमधले पण पीस आहे का? ब्लाऊज पीस काढेल एक साडीतले असं म्हणते. पण मग काढून देऊ का? मग नुसते पीसच नेले असते. नाहीये ही नाहीये एक पण फॉल मॅचिंग नाही मला माहिती. समीक्षाच्या साडीला असा होता ना, तू काल काय आणला बरं? तो समीक्षाच्या साडी लागन ना. ते काही तशीच आहे तिची. मी तेच म्हणलं होतं, तू काल त्या दिवशी एका साडीला लावलं हाडूच. मग यांची शेपूट ठेवायची. हां, दोन अस्तर. आपल्या याच्यात नाही का अस्तर? आपले सारे तुकडे जातात दोन. नेव्ही ब्ल्यू असेल का? मला पीस काढेल का ग? कचरे ताईंनी नाही नेलेले. नाही, सारखेची साडी येईल पीस सारखाची. मी त्यांना एवढं म्हणलं असा कॉन्ट्रास्ट मध्ये. कलर किती छान आहे ना याचा. कलर पाणी किती छान आहे. नऊवारी भारी दिसा नाही दीदीची. त्यांना तेच म्हणलं साडी पीस सारखाची आहे. साडी त्यांचं चालू आहे पॅटर्न काढ. आम्ही दोघी पॅटर्न काढतो. किती ब्लाऊज कटिंग करायचे आम्हाला. किती अस्तर घेऊन आलो आम्ही. बापरे, अस्तरांचे एवढे अस्तर घेऊन आलो. गट्टाचं आणलंय का असं म्हणायचं. गट्टाचं आणायचं. मम्मी शिवते ब्लाऊज. एक झाला. मम्मी याला कॉपरची लेस आहे बघ, ही बरोबर मॅचिंग. बरं कोणत्याला? काय बरं? हे बघ ना. डिझाईन का डिझाईनच हे करायचं गाळा. त्याची तर एक त्याची डिझाईन वेगळी. ती पण भारी आहे. तू कोणती दाखवली मला? हे काही. आणि ही वेगळी का? डिझाईन वेगळी. डिझाईन वेगळी. हिला वेगळी. अगं इथं पण आहे. त्या बघ तीन वापरते. तीन एक बारीक आहे आणि दोन मोठे. मला पण लय साड्यांना फॉल लावायचे, पण आता निवांत लावीन ते फॉल. किती छान चालते बघ आपली कोटी मशीन. ऑइलिंग केली तिला. केली ऑइलिंग. नाही तिला दीदी बसली तिला ताप येतो. हा ना, ऑइलिंग नव्हती तिला आहे ना थोडेसे. ते कंटिन्यू ऑइल केलं मी ना. त्यांचं काही आपल्याला कलर लावायचे तुमच्या डोक्याला. आताच लावायचं एवढं पॅटर्न काढून झालं का? हा, पुढून येतं. संध्याकाळी जाताना धुवायला. बापरे, एवढ्या वेळ नका. नको ताई, उद्याच विचारून ठेवा बरं सरांना. आपण दर्शनाला जाऊ मस्त गणपती बाप्पाच्या. मंगळवारी ना उद्या. हा एक ब्लाऊज शिवला मम्मीने. यालाय ना मी कचरे ताई आता बसल्या ना हात शिलाईन ते उका करते. कटिंग केले कचरे. तिसरा चालू आहे बाई.
पहिला चालू आहे, भात लय मोठा. तिसरा चालू आहे, अजून 15 बाकी आहेत. अगं वय गा. होतील होतील. तुम्ही दोघी जणी आहे, मी एकटीची शिवायला. ही तुम्ही दोघी कापी द्या मग आखे द्या. हो तिघी जणी तीन काम बरोबर करू. तीन तिघडं काम बिघडं नाही झालं पाहिजे बरं का. मम्मी शिवायली म्हणूनच तर तुमच्या कधीला आम्ही नाही कटिंग केलं त्याचा हात बीत काय. तर मालमधला माकड केला. दीदी मधलं माकड. शेवट तर आपल्या काही इकडे फेकायचं मी तिकडे फेकेन. त्याने शिवला का बाहेर फेकायचं. आता परत ब्लाऊज आले कस्टमरची. हे काही ब्लाऊज म्हणलं आता निवांत झालो, एवढेच आपल्याकडं. आपण रोज असंच म्हणतो, आपण निवांत होऊ शकत नाही. रोज कोण ना कोण येतच आहे. आपले स्वतःचे कधी शिवायचे? हे ऐका ना मग, आपले तुमचं एक कापड माझं एक कापड ना मग. हां एवढे झाले. तर माझ्या साड्या नाही काय कचरे ताई ये ना नाही का? साड्या नाही. एका बाईचे 10 ब्लाऊज, एका कस्टमरचे दिदी. आपल्याला एकच शिवायचं आहे फक्त. 10 पैकी आपल्या शिवायचं चल तुझा मम्मीचा. डन. तुमचा द्या वाटलं तर मी तुमचा शिवते. ओके, कटिंग करून मीच द्यायचं ना? हा कसं काय चालू? शिलाईतून वजा करून घेऊ. हा मी देणारच नाही. शिलाई देणार नाही. कचरे ताई तो ब्लाऊज पीस खूप छान दिसू राहिला. हा ना? अरे खूप म्हणून छान आहे. घेतला झाडे पाहिजे. झाडे झाड आहे त्याच्यावर मस्त. मला तर साड्यांवरची मॅचिंगच आवडत नाही. एका साडीवर मॅचिंग नाही झाली ती साडी डायरेक्ट कॅन्सल करायची घालायची. पण विदाऊट घालायचं नाही. मी विदाऊट कसं दिसतं? आपल्या इथं नाही असं भजी पवायची गाडी लागत होती एखादी पावसाळ्यात तरी आपण हे पळून असतं. सारखं व्हायची. मग भजी, कांदा भजी, बटाटा भजी. जिभेला लई सुटलं. आपण घरी केले असते पण डाळीचं पीठ नाही आहे ना दीदी? नाही ना, संपलं ते. थोडं नव्हतं का गं, काहीतरी केलं आपण त्याचं. आळवडे ढोबळी मिरची केली ती डाळीच्या पिठात. ये शिमला. हे नव्हतं मी कसं वाटतं. शांती. कचरे ताईन मी ना तिकडं चालू होती ब्लाऊज कटिंग. म्हणजे मी पण त्यांना मदत करते कटिंगसाठी, म्हणजे बसण्यापेक्षा मग आम्ही दोघींचं चालू राहतं. आणि मम्मी मग ब्लाऊज शिवते. तर मला खूप सारे कमेंट आहे की किती शिलाई घेता तुम्ही, पिको फॉलचे किती घेता. तर पिको फॉलचे ना 60 रुपयेपासून घेतो. आणि जास्त डायमंड वगैरे जर असले साडीला दोन्ही साईडनी जर हात शिलाई जर करायची असली सुईद्वाऱ्याने तर मग 70-80 असे रेट आहे. आणि बाहेर खूप रेट आहे, तर आपल्या खेड्यामध्ये ना एवढे रेट पण नाही आहे. ब्लाऊजचे पण आहे ना साध्या म्हणजे बिना अस्तरच्या ब्लाऊजचे पण आहे ना 100 रुपये घेतो आम्ही. बाहेर मुंबई पुणे तिकडे ना खूप जास्त रेट आहे. अस्तरचे पण आम्ही ना 200 रुपयापासूनच घेतो. परत जर बाई जर लांब असेल तर त्याला 2 अस्तर लागतात. त्याचे पण ना म्हणजे 250-300 म्हणजे जशी डिझाईन करू नॉड लटकन म्हणजे जशी लेसची डिझाईन असली तसे रेट असतात. आणि प्रत्येकाचे एरिया वाईज पण रेट असतात. तर मुंबई पुणे इकडे ना म्हणजे साधा 4 टक्सचा जो ब्लाऊज असतो ना त्याचे 400 आणि 500 रुपये घेतात फक्त अस्तर लावून. त्याला नॉड पण नाही लेस पण नाही लावते. तर आपल्या खेड्यामध्ये एवढे रेट नाही आहे. खरंच येईल. मी आवाज आहे तुझे दिला म्हटलं ते बरोबर वर येऊन बसत बसतच. काळ्या कसं काय काम करायचं? ते कस्टमर घाबरण ना. तात्या इंचू आणि डायरेक्ट हाताला लाड चालू आहे आता. साठू नको एवढं कर. नाही. अरे बापरे, इकडं लगेच कॉटवर त्याला आहे बा, त्याची जागा फिक्स आहे ती. सूत्र जुळलं नाही इकडं. ते सरकत ना खाली तिरकं. हा. झोपा. दूध देऊ का काळू? थोडं दूध. काळ्या कलरचा आहे, किती कंगे पाय.
ये हेअर कलर निघला पाहिजे. जाऊ दे, नाही निघला तर. निघला थोडाफार. एकदम नाही निघणार तो, आता हळूहळू निघाल बस. मला भूक लागली आता. हा ना, त्याला आता दूध देऊ बरं का. मला त्याला नाही. तुला लागले ना, त्याला द्यावं लागेल आता सकाळचा झोप येतो. सगळं आवडतं. याच्यामध्ये लई रिकामं आहे ना. एवढी असतं. ते माझ्या त्या ब्लाऊज पीसचं असतं रे बरं का दीदी ते. करेल त्या काय याच्यात. हां तसंच मी पण तसंच केलं होतं, नाही राहत ते पण ते ब्लाऊज पण शिवायचं आहे मला. हां ते पण शिवायचं आहे बरं. असं असतं असं नाही कधी. हां तो निळा पीस नाही दिसला तुला कुठंच कोणता या साडीवरचा? दिसला वाटतं कुठं आहे गं? कुठतर. ते काय त्याच्यात आहे तो बघ त्या साईडनी तो तो तो. का गं हे कावर एवढं याच्यात टाकून ठेवलं. मग तसंच टाकीत राहते शिवायची हे वेळेस. कोणाचं आहे. अस्तर आहे ते पडलेली. असतं रे की पाय बरं. का ब्लाऊज पीस आहे पाय बरं. मी ना सगळं घर आवरून हॉल पार्लर आवरून आम्ही परत बसलोय शिवायला. मी पिको फॉल करते, मम्मी ब्लाऊज शिवते. एवढ्या घरामध्ये सगळा पसरा होतं, कागदन ते सगळं आवरून घेतलं. परत चिंध्यान ते परत तसंच होणार आहे. एवढं घर आवरून घेतलं. मम्मी आता ब्लाऊज शिवते. बाहेर अंधार पडत आलंय, पाऊस चालू आहे सारखा. तू घराला झाड आवरच तर मी काय केलं भांडी घासते. आता आहे ना मी जेवढं होईन तेवढं फॉल लावून घेते.